नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज किलिंग्स अँड देअर नेम्स अर्थात हत्या आणि इंग्रजीमधून त्यांना दिलेली नावे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो पहा, या प्रकरणावर ज्या हत्या दिल्या जातात तुम्हाला त्या हत्याला वन वर्ड सबस्टिट्यूट पर्यायवाचक शब्द कोणते, इंग्रजीमधून कोणते नाव आहेत हे तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं गेलं आहे। टीईटी, पीएसआय, एसटीआय, तलाठी, सरळ सेवा भरती सगळ्याच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो। मग त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी हे जे प्रकरण आहे ते मन लावून अभ्यासायचं आहे। कोणत्या किलिंगला काय नाव दिलं आहे, ते पर्यायवाचक वन वर्ड सबस्टिट्यूट काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे। चला पाहूया त्या हत्या। चला, पहिली हत्या त्याला काय नाव दिलं आहे पहा, मॅट्रिसाइड। मॅट्रिसाइड म्हणजे काय तर किलिंग ऑफ वन्स मदर, आईच्या हत्येला, मातृहत्येला नाव दिलं आहे मॅट्रिसाइड। मित्रांनो, साइड या शब्दाचा अर्थ होतो हत्या आणि इकडचे जे वर्ड आहे ते ग्रीक शब्दावरनं तो शब्द तयार झाला आहे। मॅटर्निटी माहिती, मातृत्व, मग मॅट्री या शब्दावरनं मॅट्रिसाइड, मातृहत्या हा शब्द तयार झालेला आहे। मग पॅट्रिसाइड पालकाच्या हत्या आय मीन त्या ठिकाणी पितृहत्याला म्हटलं जातं पॅट्रिसाइड। किलिंग ऑफ वन्स फादर, पितृहत्या, वडिलांची हत्या। नेक्स्ट तुमचा फ्रॅट्रिसाइड, बंधू हत्या, किलिंग ऑफ वन्स ब्रदर और सिस्टर, भावाच्या किंवा बहिणीच्या हत्येला नाव दिलं आहे फ्रॅट्रिसाइड। नेक्स्ट हत्या आहे तुमची उक्झोरिसाइड। उक्झोरिसाइड म्हणजे पत्नी हत्या, किलिंग ऑफ वन्स वाईफ, पत्नीच्या हत्येला नाव दिलं आहे उक्झोरिसाइड। मग पती हत्येला नाव दिलं आहे मॅरिटिसाइड। मित्रांनो, मॅट्रिसाइड आणि मॅरिटिसाइड दोघांमध्ये फरक आहे। मॅट्रिसाइड म्हणजे मातृहत्या, पण मॅरिटिसाइड, मॅरिटी लग्न, मराठील स्टेटस म्हणतो आपण, वैवाहिक स्थिती। मग मॅरिटिसाइड पती हत्या, किलिंग ऑफ वन्स हजबंड। ओके, चला जिनोसाइड। जिनोसाइड म्हणजे वंशहत्या। मित्रांनो, जिनोसाइड जीन्स शब्दावरनं जिनोसाइड तयार झाला आहे। आपण म्हणतो जीन्स वंश परंपरेने त्याच्यामध्ये ते आलेलं आहे। जीन्स या शब्दाचा अर्थ होतो वंश। बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुझ्या वंशाला दिवा राहणार नाही, असं आपण शाप दिला जातो तेव्हा असं म्हटलं जातं। म्हणजे त्या संपूर्ण वंशाचा नायनाट होईल, ते कुटुंब, संपूर्ण जात प्रवर्ग, तो जो आहे कम्युनिटी, संपूर्ण कुटुंबाचा नायनाट होणे त्याला म्हणतात जिनोसाइड। किलिंग ऑफ वन्स होल फॅमिली और होल कम्युनिटी, संपूर्ण कुटुंब किंवा संपूर्ण समुदायाचा, त्या प्रवर्गाचा नायनाट, वंशहत्या, जिनोसाइड। नेक्स्ट आहे तुमचा ॲमिसाइड। ॲमिसाइड म्हणजे मित्रहत्या, किलिंग ऑफ वन्स फ्रेंड, मित्राच्या हत्येला नाव दिलं आहे ॲमिसाइड। नेक्स्ट आहे मग शत्रू हत्येला होस्टिसाइड, किलिंग ऑफ वन्स एनिमी, शत्रूच्या हत्येला नाव दिलं आहे होस्टिसिटी। होस्टिलिटी या शब्दाचा अर्थ होतो शत्रुत्व आणि त्याच्यावरनं तयार झाला आहे होस्टिसिटी, शत्रूची हत्या। रिजिसाइड राजहत्या, किलिंग ऑफ वन्स किंग और क्वीन, राजाची किंवा राणीची हत्या करणे त्याला म्हणतात रेजिसाइड। नेक्स्ट आहे तुमचा हॉस्पिटिसिटी। मित्रांनो, हॉस्पिटॅलिटी याच्यावरनं तयार झाला आहे हॉस्पिटिसिटी। हॉस्पिटॅलिटी या शब्दाचा अर्थ होतो आदरातिथ्य आणि हॉस्पिटिसिटी या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या पाहुण्याची किंवा एखाद्या यजमानाची हत्या करणे, अतिथी किंवा यजमानाची हत्या करणे। मित्रांनो, अतिथी आणि यजमानामध्ये काय फरक आहे? यजमान असा व्यक्ती असतो की जो त्या कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन करतो, त्याला निमंत्रक म्हणतो आपण, येण्याचे अगत्य करावे, तो निमंत्रक होस्ट असतो, यजमान असतो तो। आणि जे आपण पाहुणे म्हणून त्या ठिकाणी जातो, आपल्याला निमंत्रण दिलं असतो, अतिथी, ते आपण असतो ते गेस्ट। मग गेस्ट आणि होस्टमध्ये फरक लक्षात घ्या। गेस्ट असतो अतिथी आणि होस्ट असतो तो निमंत्रक, आयोजक। मग त्या यजमानाची हत्या असू दे की त्या अतिथीची हत्या असू दे, त्याला म्हणतात हॉस्पिटॅलिटी, किलिंग ऑफ गेस्ट और होस्ट। ठीक आहे, पुढचा आहे फेलिसाइड और प्रोलिसाइड। फेलिसाइड और प्रोलिसाइड याला म्हणतात अपत्य हत्या, स्वतःच्या मुलाची किंवा मुलीची हत्या घडून आणणे त्याला म्हणतात फेलिसाइड और प्रोलिसाइड। किलिंग ऑफ वन्स ओन सन और डॉटर, मग तो मुलगा असो का मुलगी असो, स्वतःची त्याची हत्या करणे म्हणजे फेलिसाइड। मित्रांनो, अपत्य या शब्दाला नाव इंग्लिशमधून ऑफस्प्रिंग। ऑफस्प्रिंग हा शब्द नेहमी एक वचनीच असतो, ऑफस्प्रिंग्स होत नाही कधी। बरं, ते साईडला ठेवा, पण आपला मुद्दा आहे की अपत्य हत्याला म्हणतो आपण फेलिसाइड और प्रोलिसाइड, स्वतःच्या मुलाची किंवा मुलीची हत्या, अपत्य हत्या। नेक्स्ट आहे तुमचा फोएटिसाइड और फिटिसाइड। मित्रांनो, फोएटस हा शब्द फिटस असा पण लिहिला जातो, एफ ई आणि एफ ओ ई पण लिहिला जातो। फिटस या शब्दाचा अर्थ होतो भ्रूण। मग
आईच्या गर्भाशयात त्या भ्रूणाची हत्या करणे, त्या फेटिसची हत्या करणे, त्या भ्रूण हत्येला म्हणतात फर्टिसाइड किंवा फेटिसाइड. किलिंग ऑफ अ फेटस ऑर अनबॉर्न चाइल्ड इन द ओम ऑफ मदर. ओम म्हणजे काय? गर्भाशय. आईच्या गर्भाशयात त्या न जन्मलेल्या बाळाची हत्या करणे, त्या गर्भाची हत्या करणे, भ्रूण हत्या करणे, याला म्हणतात फर्टिसाइड. ओके. इन्फंटिसाइड. इन्फंट या शब्दाचा अर्थ होतो शिशु, बालक. मग बालक हत्या किंवा शिशु हत्या याला म्हणतात इन्फंटिसाइड. किलिंग ऑफ ॲन इन्फंट चाइल्ड. ठीक आहे. आता निओंटिसाइड. निओनटासाइड या शब्दाचा अर्थ काय? मित्रांनो इकडे पहा, इन्फंटिसाइड आणि निओनटासाइड याच्यात काय फरक आहे? मित्रांनो, एखादं बाळ जन्मल्यानंतर जर त्याची हत्या केली जाते तर इन्फंटिसाइड. पण एखादं बाळ जन्मल्या 24 तासाच्या आत त्याची हत्या होते, अर्भक हत्या, नवजात शिशूची हत्या, असं त्याला पर्टिक्युलर वर्ड येईल की नुकत्याच जन्मलेल्या बाळाची हत्या जर असेल तर त्याला म्हणतात निओनटासाइड. किलिंग ऑफ ॲन इन्फंट इन द फर्स्ट 24 hours इन लाईफ. नवजात शिशूची हत्या किंवा अर्भक हत्या. अर्भक कशाला म्हणतात? नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला अर्भक म्हणतात. ठीक आहे. मग त्या अर्भकाची हत्या 24 तासाच्या आत जर होत असेल तर तो निओनटासाइड, आणि 24 तासाच्या नंतर कधी होत असेल तर तो इन्फंटिसाइड. शिशु हत्या, बाल हत्या, मग तो 1 वर्षाने होऊ शकतं, 6 महिन्याने पण होऊ शकतं. बालकाची हत्या ती बालक हत्या आहे, पण हा अर्भक हत्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढची हत्या आहे पॅरेंटिसाइड ऑर पॅरिसाइड. पॅरेंट वर्ण तुमच्या लक्षात आलं असेल. पालकाची हत्या. पॅरेंटिसाइड किंवा पॅरिसाइड म्हटलं जातं. नुसतं पालकांची हत्या नाही, तर पालक किंवा एकदम तत्सम त्याला त्याच लेव्हलचा जर क्लोज रिलेटिव्ह असेल तर त्या नातेवाईकाची हत्या असेल तर त्याला पॅरिसाइड किंवा पॅरेंटिसाइड म्हणतात. किलिंग ऑफ वन्स पॅरेंट्स ऑर अदर क्लोज रिलेटिव्ह. पालक हत्या किंवा अत्यंत जवळच्या नातेवाईकाची हत्या, म्हणजे पालकासमान जर तो नातेवाईक असेल त्याची हत्या होत असेल तर त्याला पॅरिसाइड ऑर पॅरेंटिसाइड म्हणतात. म्हणजे कधी कधी आईवडील नसतात ना, मग आईवडीलच्या ऐवजी काका काकू सांभाळ करतात, त्याच्यानंतर आत्या किंवा आत्याचे मिस्टर सांभाळ करतात. मग अशा अत्यंत क्लोज रिलेटिव्ह असतील, पालन करणारे ते पालक, मग अशा नातेवाईकाची पण हत्या असेल तर त्याला तुम्ही म्हणू शकतात पॅरेंटिसाइड ऑर पॅरिसाइड. ठीक आहे. नेक्स्ट हत्या बघू आपण होमिसाइड. होमिसाइड म्हणजे मनुष्य हत्या. मग ते कोणत्याही मनुष्याची हत्या असेल, मनुष्यवध, खून दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं तर मर्डर, किलिंग, मग ते कोणत्याही माणसाची हत्या असेल त्याला म्हणतात होमिसाइड. किलिंग ऑफ ह्युमन बिईंग, मनुष्य हत्या. पुढचा आहे सोरोरीसाइड. मित्रांनो, सोरोरीसाइड हा शब्द पर्टिक्युलर भगिनी हत्या किंवा बहिणीच्या हत्येसाठी आहे. बंधू हत्येसाठी आपण एक वर्ड पाहिला होता फ्रॅट्रिसाइड. तो तुम्ही भावाच्या हत्येसाठी किंवा बहिणीच्या हत्येसाठी दोन्हीसाठी कॉमन पद्धतीने वापरू शकतात, पण क्लिअरली बहिणीच्या हत्येसाठी वर्ड आहे तुमच्याकडे सोरोरीसाइड. किलिंग ऑफ वन्स सिस्टर, बहिणीची हत्या किंवा भगिनी हत्या. बरं, पुढचा वर्ड आहे मसॅकर किंवा कार्नेज. मोठ्या प्रमाणावर जर हत्याकांड घडून येत असेल, नरसंहार होत असेल तर त्याला मसॅकर किंवा कार्नेज म्हणतात. मित्रांनो, रामायणाचं युद्ध, महाभारताचं युद्ध किंवा दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध, ज्या युद्धामध्ये नरसंहार झाला त्या नरसंहाराला तुम्ही म्हणू शकतात मसॅकर, कार्नेज, मानवसंहार किंवा हत्याकांड. किलिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ डिफेन्सलेस पीपल. डिफेन्सलेस म्हणजे काय? निहत्ते, निशस्त्र लोकांची हत्या करणे मोठ्या प्रमाणावर. शब्दशः घ्या की मोठ्या प्रमाणावरचं हत्याकांड त्याला म्हणतात मसॅकर किंवा कार्नेज. नेक्स्ट किलिंग, नेक्स्ट हत्या आहे तुमच्याकडे सुसाईड. सुसाईड सगळ्यांना माहिती आहे, आत्महत्या. किलिंग ऑफ वन्स ओन सेल्फ, स्वतःलाच मारून टाकणे, स्वतःचीच हत्या घडवून आणणे, त्याला म्हणतात सुसाईड, आत्महत्या. मित्रांनो, सुसाईडचं स्पेलिंग अनेक वेळा परीक्षेत विचारल्या गेलेलं आहे. SUICID, सुसाईड. बरेच पोरं काय करतात, त्या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग निवडा असं म्हटलं तर तो आय गायब करून टाकतात. ते SUCID करतात, पण SUI त्याच्यामध्ये CID. ओके. नेक्स्ट आहे तुमचा सेनिसाइड. सेनिसाइड म्हणजे वृद्धांची हत्या. किलिंग ऑफ ओल्ड मेन. आता सिनियर सिटीजन याच्यावरनं सेनिसाइड, मग सिनियर सिटीजनची हत्या करणे, वृद्धांची हत्या करणे, त्याला म्हणतात सेनिसाइड, किलिंग ऑफ ओल्ड मेन. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या हत्या इथं संपलेल्या आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.